माझा मित्र होता क्रिस, इंग्लिशवरून मला त्याची आठवण आली, कारण त्याला हिंदी नव्हती आहे, तो मराठी नव्हती आहे. तो चेन्नईवरून इथे जॉबसाठी आलेला. तो फक्त इंग्लिशच बोलायचा. तो रँडमली आमचा मित्र झालेला. तो फक्त इंग्लिशच बोलायचा आणि तो जेव्हा इंग्लिश बोलायचा तेव्हा तो मला बोललेला की जेव्हा मी इथून जाईल तेव्हा तू सारखं तुझी इंग्लिश सुधारलेली असेल. आणि हो, त्यांनीच म्हणजे त्याच्यामुळेच जास्त चांगलं विचार करता यायला लागलं, जास्त चांगलं ग्रामर समजायला लागलं. ही, शी ह्या गोष्टी समजल्या, दे, वॉन्ट या सगळ्या गोष्टी त्यांनी समजून सांगितलेल्या. तर त्याच्याशी आम्ही इंग्लिशमध्येच बोलायचो. तर माझी तुटकी फुटकी इंग्लिश त्याला समजायची. अजूनही समजतं, अजूनही त्याला कॉल केलं तर इंग्लिशमध्येच बोलावं लागतं. त्याच्यामुळे मी कमी करतो कॉल त्याला. जेव्हा पार्ट वगैरे असतात आजूबाजूला तेव्हाच मी जास्त करून कॉल करतो, कारण की मला बोलता येत नाही. आणि प्रफुल्लचं पण सेम होतं. तर आम्ही जरा दोघंजणं त्याच्यापासून लांबच राहायचो, पण तो आम्हाला शिकवत होता चांगलं. तर यस, त्याची एक आठवण आली छोटीशी. बरेच वर्ष झालं आता त्याला जाऊन. नमस्कार, गुड मॉर्निंग मित्रांनो. तर कशा आहात? स्वागत आहे तुमचं डेली ब्लॉग डे 31मध्ये. आत्ता वाजले 6:30. आजचा दिवस तर आपण एकदम परफेक्ट टायमिंगवर उठलो आहे, टायमाच्या आधीच उठलो आहे. थोडा रेस्ट घेऊया, नंतर पुढच्या सगळ्या गोष्टी करूया. यस, भेटूया ब्लॉगमध्ये. हॉट वॉटर पिऊन आपल्या दिवसाची सुरुवात झाली. तर थोड्याच वेळात आपण व्यायामाला पण सुरुवात करू. आज जास्त काय नाही व्यायाम करायचा आहे. 20 डिप्स, 20 जोर आणि 20 सिटअप्स बस. जास्त आज पहिला दिवस आहे तर सगळं एकदम नाही करायचं आहे. थोडं हळूहळू करून चालू करूया. आजचा तर पहिला दिवस आहे. आज टायमावर उठलो आहे, त्यामुळे एवढ्या सगळ्या गोष्टी पॉसिबल आहे. हेच उद्या पॉसिबल होतं आहे का, तर बघूया आपण. लेट अस सी. मित्रांनो, तर आजचा आपला व्यायाम संपलेला आहे. आज थोडंच सुरुवात आहे. आजचा पहिला दिवस आहे. जास्त बॉडीला त्रास द्यायचा नाही. परत उद्या अंग दुखलं तर परवा दिवसापासून सगळं बंद होऊन जाईल. त्यापेक्षा थोडं करूया. हप्ताभर असंच थोडं करत जाऊया पुढे. एकदा बॉडीला सवय झाली की मग परत एक स्टेप पुढे जाऊया, वाढवूया थोडासा व्यायाम. आत्तापुरतं तरी एवढाच ठीक आहे. आणि यस, व्यायाम झाला आहे. आता आपण जाऊया, फ्रेश होऊया आणि पटकन येऊन तुम्हाला भेटतो, कारण बऱ्याच गोष्टी आज करायच्या आहेत. तर लगेच गेलो आणि आलो. मित्रांनो, माझं फ्रेश तर झालो आहे. आत्ता जस्ट फ्रेश झालो आणि नाश्ता करतो आहे. तर आज आहे 6 जून, म्हणजे आपल्या राजाचा राज्याभिषेक सोहळा आहे आणि तो चालू आहे रायगडावर. त्याची मी लाईव्ह लिंक शोधतो आहे, पण लाईव्ह कुठे दिसत नाही आहे. तर थोडंसं हे म्हणून आपण जे लास्ट इयरचं आहे त्याच व्हिडिओ बघतो आहे आता, कारण की त्याच्या हायलाईटमध्ये समजेल की कसं आहे, काय प्रोसेस असते, कसं होतं राज्याभिषेक. तर नाश्ता करता आता तेच बघत होतो. आपल्याला जायला तर भेटत नाही, आपलं तेवढं नशीब नाही.
जायला भेटत नाही आहे. जेव्हा वेळ येईल तेव्हा जाऊच, स्वतःच्या डोळ्यांनी अनुभवू कसं आहे काय आहे ते. पण आता सध्या तरी लास्ट इयरचीच व्हिडिओ बघतो. पृथ्वी मोलाचा कोरावा काळ जाते, सुख हे सुख. राज्याभिषेक सोहळा. हे भंडार देवरी. आवाज म्यूट करावा लागतोय कारण कॉपीराईट लागतं. मित्रांनो, आता आपला ऐकलं, आता तुम्ही डायरेक्ट बघा. मित्रांनो, आता वाजले 7 आणि हा एकदम 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 राईट टाईम आहे की आपण आता अभ्यासाला बसू शकतो. आपला जो काही अभ्यास बाकी आहे, म्हणजे मी सकाळी लेक्चर तर केलं आणि काही गोष्टी समजल्या पण आत्ता सध्यासाठी आपल्याला बुक रीडिंग आणि बऱ्याच गोष्टी करायच्या आहेत. बुक रीडिंग करायचं आहे आणि बुक रीडिंगमधून जे स्पेलिंग मिस्टेक आपल्या होतात, तर त्याच्यासाठी आपल्याला जे नवीन शब्द जे काय असेल ते, तर आपल्याला जे डाऊटफुल शब्द आहेत ते आपण काढणार आहे त्याच्यातून आणि नोट करून ठेवणार आहे. तर यस, भेटूया आता आपण आपल्या अभ्यासाला सुरुवात करूया. तर यस, भेटूया. मित्रांनो, मी हे संपूर्ण पेज वाचलं, त्यातून मला ह्या स्पेलिंग मी काढल्या म्हणजे ज्या अवघड वाटल्या त्या. आणि दुसरी गोष्ट म्हणजे अशी की या पेजमध्ये मला अर्ध्यापेक्षा जास्त गोष्टींचा अर्थ समजला आहे आणि जे 2 पॅरेग्राफ मला नाही समजले तर ते मी आता गुगलला सर्च करणार आणि त्याच्यावर ते नक्की त्याला काय म्हणायचं आहे, ऑथरला काय सांगायचं आहे हे मी त्या गुगलवरून माहिती करून घेणार आहे. तर असंच रोज हळूहळू एक एक गोष्टी आपण क्लिअर करत आपल्या इंग्लिशमध्ये इम्प्रूव्ह करणार आहोत. तर आणि ऑफकोर्स ही बुक संपुष्टोपर्यंत आपलं इंग्लिश चांगलं झालेलं असेल किंवा त्या गोष्टींचे अर्थ आपल्याला समजता येईल, जेणेकरून आपण कुठला पेपर वाचला, न्यूजपेपर वाचला किंवा अजून काही गोष्टी नवीन बघितल्या, त्या वाचल्या, तर आपल्याला त्या गोष्टी समजल्या पाहिजे. किंवा एखादी न्यूज आली किंवा काही आपल्या सॉफ्टवेअरमध्ये एरर आला तर ती गोष्ट आपल्याला समजली पाहिजे. म्हणून ह्या सगळ्या गोष्टी खूप गरजेच्या आहेत.
ज्या मला आत्तापर्यंत प्रॉब्लेम देत होत्या, पण आता मी त्याच्यावर वर्कआउट करणं सुरू केलं आहे. तसंच आता मला हे पेज वाचून एवढं तर समजलं आहे की आपल्याला खूप मेहनत करावी लागणार आहे. तर शेवटपर्यंत तुम्ही माझ्यासोबत जर असाल तर तुम्हाला नक्की समजेल की आपण कुठून सुरुवात केलेली आणि एक 30 दिवसानंतरनं आपला इंग्लिश कुठपर्यंत पोचलं. कारण इंग्लिश हा विषय माझ्या आयुष्यातला सगळ्यात कठीण विषय होता आणि मी तर खूप घाबरायचो या विषयाला. खूप घाबरायचो. अजून पण भीती वाटते. इंग्लिश बोललं की खूप भीती वाटते. समोरचा काय बोलतो हे समजतं, त्याला उत्तर देऊ शकतो, पण त्याच्या आधी मला डोक्यात वाक्य तयार करावी लागतात, मग मी उत्तर देऊ शकतो. असं तुम्ही जर मला डायरेक्ट विचारलं तर मी डायरेक्ट बोलू नाही शकत. एक माझा मित्र होता क्रिस, इंग्लिशवरून मला त्याची आठवण आली. कारण त्याला हिंदी नव्हती येत, मराठी नव्हती येत. तो चेन्नईवरून इथे जॉबसाठी आलेला. तो फक्त इंग्लिशच बोलायचा. तो रँडमली आमचा मित्र झालेला. तो फक्त इंग्लिशच बोलायचा आणि तो जेव्हा इंग्लिश बोलायचा तेव्हा तो मला बोललेला की जेव्हा मी इथून जाईल तेव्हा सार्थक तुझी इंग्लिश सुधारलेली असेल. आणि हो, त्यांनीच म्हणजे त्याच्यामुळेच जास्त चांगलं विचार करता यायला लागलं, जास्त चांगलं ग्रामर समजायला लागलं. ही, शी या गोष्टी समजल्या, दे, वॉन्ट या सगळ्या गोष्टी त्यांनी समजून सांगितलेल्या. तर त्याच्याशी आम्ही इंग्लिशमध्येच बोलायचो. तर माझी तुटकी फुटकी इंग्लिश त्याला समजायची. अजूनही समजतं. अजूनही त्याला कॉल केला तर इंग्लिशमध्येच बोलावं लागतं. त्याच्यामुळे मी कमी करतो कॉल त्याला. जेव्हा पार्थ वगैरे असतात आजूबाजूला तेव्हाच मी जास्त करून कॉल करतो, कारण की मला बोलता येत नाही. आणि प्रफुल्लचं पण सेम होतं. तर आम्ही जरा दोघंजणं त्याच्यापासून लांबच राहायचो, पण तो आम्हाला शिकवत होता चांगलं. तर यस, त्याची एक आठवण आली छोटीशी. बरेच वर्ष झालं आता त्याला जाऊन. आजचा ब्लॉग हा इथेच संपतोय. भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. तर मी आता सध्या खूप थकलो आहे. आज लवकर उठलं तर मी थोडा आराम करणार आहे. येस, भेटूया उद्याच्या ब्लॉग.